सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आठवणी ज्या आहेत नानिवडेकर सरांच्या प्रती त्या व्यक्त व्हाव्यात. खरं तर सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी एक कवी कलाकार जपला. असे जर प्रत्येक राजकारण्यांनी विचार केला तर कलाकारांना नक्कीच वाव मिळेल. असं हे व्यक्तिमत्व मी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मत. या पोरीसाठी टाळ्या वाजवा, ही फार छान गोष्ट. आपल्याला नवीन अँकर मिळाले नाही का? अशा कार्यक्रमात ना अशी मुलं तयार झाली. म्हणून मी प्रथम आपल्या कॉलेजचं आणि आपल्या संयोजकांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, म्हणजे आभार मानतो की हा कार्यक्रम तुम्ही शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांच्या समोर घेतला. म्हणून आयोजकांसाठी जोरदार टाळ्या. गणेश, काय होतं अनेक वेळेला आपण ज्यांच्या समोर बसतो ना ते एक तर ज्ञानाने परिपूर्ण असतात किंवा आयुष्याच्या कुठल्या तरी शेवटाच्या आलेला असतात. ह्याचा काय ऐकायचं आणखीन, आता आमचा झालाय सगळं ऐकलं. आम्ही एवढे पावसाळे बघितलं की ह्याचा काय ऐकला. अशा मंडळी समोर बोलायचे ना सर बरोबर ना, अडचण हे बरं रिकामे सगळे घागरी आहे नाही का. या रिकाम्या घागरी भरायला मजा आहे, पण घागर रिकामी ठेवूनच बसायचं. आपली घागर आयुष्यात कधीही भरली नाही असं सांगत नाही तो विद्यार्थी. मात्र घागरीनो आणि हंड्यानो लक्षात ठेवा, उपडं राहू नका, नाहीतर किती वरून पाणी सोडलं तरी घागर आयुष्यात भरायची नाही. म्हणून आपण काय म्हणतो, म्हण आहे ना, उपड्या घागरीवर काय पालत्या घड्यावर शाबास. या पुढे पोरीसाठी काढावा तो पालत्या घड्यावरती पाणी नाही. मला गणेशजी खरोखर आनंद झाला की नानिवडेकर, मधुसूदन नानिवडेकरांच्या मधुस्मृती जे नाव पण त्याने ठेवलं त्याला पण कौतुक आहे. ते मधुस्मृतीशी रिलेट झालं, त्यामध्ये स्मृतीत फिट बसलं. डॉक्टर मिलिंद कुलकर्णी त्यांनी मगाशी भाषण केलं आणि त्यांचं भाषण थांबूत नाही असं वाटतं. मिलिंदजी फार सुंदर बोलतात नाही का. आणि त्यांचं साहित्य मुलांनो, मी या सगळ्यांची नावं घेताना मी तुम्हाला एक संदर्भ लक्षात ठेवा. दोन प्रकारच्या प्रेरणा असतात, दोन प्रकारच्या प्रेरणा असतात. प्रेरणा नाव मुलीचं असेल तर सोडा, ते म्हणून दोन प्रकारच्या. आमच्या वर्गात 4 पोरी प्रेरणा आहे, पोरं म्हणतील लगेच. दोन प्रकारच्या प्रेरणा असतात, एक बाह्य प्रेरणा आणि एक अंतर्गत प्रेरणा. आज जो कार्यक्रम सुरू आहे, आजची भाषणं तुमच्या समोर झाली, याला म्हणतात बाह्य प्रेरणा. काय म्हणतात? बाहेरून दिलेली प्रेरणा. आणि या ऐकल्यानंतर, या वाचल्यानंतर, अशा प्रकारचे कार्यक्रम केल्यानंतर आपल्याला जे आतून प्रेरणा, कारण ह्या प्रेरणा ना 8-10 दिवसच टिकतात. आम्ही जे काही भाषण करतो, आपण जे काही इथे कार्यक्रम करतो, गणेशजींचं भाषण झालं, राणेसाहेबांचं भाषण झालं, या प्रेरणा 8-10-15 दिवस टिकतात जास्तीत जास्त. परंतु जे या प्रेरणानंतर आपल्याला काय व्हावं असं वाटतं, ती प्रेरणा आहे ना, ती अंतरप्रेरणा. आतला आवाज. स्वामी विवेकानंद म्हणतात ना, माझा आतला आवाज मी. अनेक मोठी मंडळी आतला आवाज, तो आपला आतला आवाज होता. मला वाटतं त्याच्यासाठी हा कार्यक्रम डॉक्टर मिलिंद कुलकर्णींनी फार सुंदर या ठिकाणी म्हणतात. राणेसाहेब, तुम्ही पण कामगार नेते आहेत, विद्यार्थी राणेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पण कामगार असले तरी कवितेचं काय वावडत नसतं, कारण आमच्या सिंधुदुर्गात असेच कामगारावरती अशाच कविता करणारे एक श्रेष्ठ कवी आहे, ज्यांचं स्मारक नानिवडेकर साहेब बांधणार होते, अर्धवट राहून गेलं. आपण त्या भविष्यात बांधू. त्यांचं नाव होतं वैभव वडीच्या हेड गावातले नारायण सुर्वे. नारायण सुर्वेसाठी जोरदार टाळ्या. आमचं स्मारक गणेशजी आमच्या नानिवडेकरांच्या शेवटच्या आयुष्यात, आम्हाला माहित नव्हतं तुमचा शेवटचा काय, पण आम्ही सुरुवात केलं होतं. आणि हेत गावामधल्या सरपंच त्या मंडळाची बैठक झाली. हेत मध्ये एक चांगलं स्मारक त्याचं रेखाटन सुरू होतं, ते कशा प्रकारे करावं. त्यामुळे विद्याधर राणेसाहेब, तुम्ही कामगार चळवळीतले आहात
परंतु तुमचं मन संवेदनशील आहे, त्यामुळे तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आता केंद्रात भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, तुम्ही आमच्या पक्षात नाही आलात तरी चालेल, पण तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये आमचं सरकार तुम्हाला पूर्णपणे बाहेरून सपोर्ट करायला तयार आहे. बरोबर आहे ना? आमच्या पार्टीतनं काय हो, पण आम्ही तुम्हाला बाहेरून सपोर्ट करू. आणि एखादं सिंधुदुर्गात गणेश एखादं पोर्ट चांगलं उभं राहिलं, क्या बात आहे, काय व्हायला पाहिजे ना मार्केट. राजकारणातल्या जंजाळात न अडकता विद्याधर राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणामध्ये एखादं पोर्ट. मला एकदा विद्याधरजी गडकरी साहेबांनी मला विचारलं होतं की प्रमोद, मी जेव्हा JNPTचा ट्रस्टी होतो, गणेश ऐकण्यासारखा किस्सा आहे, मला न ऐकणार. त्यांनी मला विचारलं, थोडक्यात सांग तुझ्या कोकणाचा विकास कसा करायला पाहिजे. माझ्या निवडणुकीसाठी ते इकडे येणार होते आणि हेलिकॉप्टरमधनं उतरले, गाडीत बसले, मला म्हणले एका वाक्यात सांग कोकणाचा विकास कसा व्हायला पाहिजे आणि मी त्यावरती काय बोललं पाहिजे. मी त्यांना एकच वाक्य सांगितलं, आता हे या मंडळींच्या म्हणजे नानिवडेकर सर असतील किंवा सिंधुदुर्गातले कोकणातले साहित्यिक यांच्या संगतीमुळे ते शक्य झालं. मी सरांना म्हटलं, माझ्या कोकणातल्या विकासाची उंची माझ्या समुद्राच्या खोलीत दडलेली आहे. कोकणाची उंची विकासाची कोकणाच्या लगत असलेल्या 120 किलोमीटर समुद्राच्या आत दडलेली. म्हणले कसं? म्हटलं साहेब, ब्रिटिशांनी मुंबई पोर्ट बांधलं, ज्याचे शांतीलाल पटेलने आपण सगळे तिथे कामगार नेते आहात. आज त्या पोर्टचा ड्राफ्ट राहिला 8 मीटर. पोर्ट बंद झालं मुंबई पोर्ट. मुंबई पोर्ट आता वाहतुकीसाठी खुलं नाही, म्हणून JNPT नावाचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचं नवीन पोर्ट नावाशेवाला उभं राहिलं. ड्राफ्ट आहे 12 मीटर. मी JNPTचा होतो, 2 मीटर ड्राफ्ट खाली करावा म्हणून टेंडर आलं. 2 मीटर खाली 5 किलोमीटर समुद्रात, आणि त्या टेंडरची किंमत आली 2000 कोटी रुपये. किती गणेश? 2000 कोटी रुपये. मी गडकरी साहेबांना सांगितलं, माझ्या विजयदुर्ग किनाऱ्यावरचा ड्राफ्ट आहे 9 मीटर आणि 5 किलोमीटर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर माझा ड्राफ्ट मिळेल 25 मीटर. कुंडलिक वरदे. गडकरी साहेब मला म्हणले, हे कशावर सांगतो? म्हटलं JSW जाऊन बघा जयगडला. जे जयगडचं सज्जन कुमार जिंदालाने JSW केलं, त्याने ड्रजिंग करून त्याचा ड्राफ्ट आता 24-25 मीटर पर्यंत गणेश गेला. आमच्या या समुद्र किनाऱ्याच्या समोर जगातले सगळ्यात मोठे क्रूड ऑइल निर्माण करणारे सगळे देश आहेत. तुम्ही या किनारपट्टीला पाठ करून उभे राहिले तर समोर दिसेल सौदी अरेबिया, ओमान पासून सगळे देश आहेत की जे अतिश्रीमंत आहेत आणि ते फक्त तेलावरती झाले. आणि ते तेल समुद्र मार्गाने म्हणजे लोएस्ट ट्रान्सपोर्टने जर कोकण किनारपट्टीवर लागला तर ते रिफायनरी उभी राहू शकते आणि आमचा भाग आम्ही सुजलाम सुफलाम करू शकतो, एवढी ताकद आमच्यात आहे. आणि साहेब गणेशजी, या चर्चेतनं जे जन्माला आलं ती नाणार रिफायनरी म्हणतात ना, त्याचा जन्म झाला. कुंडलिक वरदे. आपल्या प्रत्येक कृतीतनं आपल्या भागाचा विकास होईल का? आपल्या मुलांचा. गणेशजी तुम्ही सांगितलं म्हणून सांगितलं. गणेशजी जेवढे फार सुंदर बोलले. गणेशजींनी पण नानिवडेकरांचा त्यांचा संपर्क माझा 10, 12, 15 वर्षातला, पण या मंडळींचा खूप आहे. सूर्यकांतजी तळेकर या ठिकाणी आहेत, अविनाश मांजरेकर सर आहेत, मरकड सर आहेतच, त्यांच्याबरोबर सचिन भाऊ, हेमंत महाडिक जी आहेत, दिनेश उदरतजी उपसरपंच आहेत, संजू खानविलकर, ज्याने निखिल पावसकर आणि मनभावे श्री व सौ या सगळ्या मंडळींसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाचे फार सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मंडळी, नानिवडेकरांबद्दल आपण खूप ऐकलं, खूप आपल्याकडे चर्चा होते. खूप गरीब माणूस, साधा माणूस, सज्जन माणूस. परंतु मी एक सांगू का, आम्ही एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये साहित्य सिंधू म्हणून त्याचं संपादन नानिवडेकर सरांनीच केलं. तुमच्या कॉलेजला मी देऊन जाईल. एक गणेश विद्याधर सर मी बघितलं, फार श्रीमंत माणसांची पोरं मोठी होत नाही.
जे मोठे झालेले विद्याधर राणे असतील, गणेश जेठे असतील, प्रमोद जठर असतील, नारायणराव राणे असतील, सुरेश प्रभू असतील, तुम्ही जगातली सगळी मोठी माणसं घ्या, याने शून्यातनं विश्व निर्माण केले. त्यामुळे अनेक लोकांना गरिबी हा शाप वाटतो, तर मला गरिबी हे वरदान वाटते. कुंडली मुलांना माझ्या मताशी सहमत आहेत की नाही सांग. म्हणून गरिबी आली म्हणून लाजू नका, मी तर त्याला संधी समजतो. माझे वडील एक नील कामगार होते. मुंबईतल्या एका चाळीत राहत होतो 100 फुटाच्या. एका चाळीत 5 फॅमिली, 2 खाटीच्या खाली, 2 खाटीवर, 2 माळ्यावर, 2 बाहेरच्या शेरीत. आम्ही मुलं तर मैदानात झोपायचो. मी ज्या भागात ज्या वस्तीत राहायचो, ज्या वाडीत राहायचो, तो 2 एकराची वाडी होती, पण सगळ्यांची 100 फुटाची घरं. मी मैदानात झोपायचो. प्रचंड गरिबी, मिलचा स्ट्राईक 82चा, कॉलेजमध्ये जाता नाकीनं, तरी सुद्धा रुपारेल मध्ये जाऊन ग्रॅज्युएट झालो, तरी सुद्धा 12वीला फर्स्ट क्लास मिळवला. आणि मैदानात झोपताना एकच विचार सोबत होता, या गरिबीतनं बाहेर पडायचं असेल तर विचार बदल, नशीब बदलेल. 100 फुटाची खोली हेच नाही, ही जी 2 एकराची जी काही भूखंड बीएमसीचा आहे, तो तुझ्या बापाचा समज, तरच तुझा विकास होईल. पुंडलिक वरदे. कोकणात आलो, आमदारकी मिळाली, मी आमदार होणार. समोर राणेंसारखे महाबल्याटी गणेशजी तर सांगतील, सगळेच आहेत, हे साक्षीदार आहेत माझ्या या सगळ्याचे. मला ट्रेन मध्ये राजन दिली भेटले, म्हटले बाबा कशाला जातोस, मारतील तिकडे, येणार नाहीत, पैसे जपतील, भाजप मेलेली पार्टी आहे, जाऊ नकोस. मी संधी समजली, मेलेल्या पार्टीला पुन्हा जिवंत करेन. एक दिवस या मेलेल्या पार्टीचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बसेल. या ताकदीने त्या पार्टीत गेलो, या सिंधुदुर्गात 34 मताने का होईना आमदार होऊन दाखवलं. हे आपली ताकद आहे. Nothing is impossible in the world, because impossible word itself says yes, I am. Impossible ची स्पेलिंग बघा काय. Nothing is impossible, I am possible. म्हणून मुलांनो, अनेक लोक सांगतील गरिबी शाप आहे, मी माझा प्रवासच उलटा आहे. मी बघा श्रीमंतांची मुलं नाही मोठी होत, नाही शिकत, नाही अभ्यास करत. जे श्रीमंत झाले त्यांच्या मुलाकडे जाऊन बघा, मग बाहेर जाऊन कुठून तरी खोट्या डिग्र्या आणाव्या लागतात. नाही करती तळमळ राहत नाही. आणि गरिबी जर घालवायची असेल तर शिक्षणापेक्षा मोठा मार्ग. नानिवडेकरांचं कौतुक काय तुम्हाला सांगतो, की नानिवडेकर अशा माळ रानावरती दगडात खडका धुजत होते. ते गीत आहे ना सिद्धर फडकेंचं, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसं रुजावं बियाणे माळ राणी खडका. नानिवडेकरांचं कौतुक आहे, ते माळ रानात त्या खडकात गणेश त्याच्यात रुजायचा प्रयत्न करा. स्ट्रगलर होते, स्ट्रगलर. तुमच्या भाषेत काय सांगायचं, स्ट्रगलर होते, स्ट्रगल करत होते परिस्थितीशी, प्रचंड स्ट्रगलर. पण हे स्ट्रगल करताना चेहऱ्यावरचं हास्य कमी झालं का नाही. परमेश्वराने दिलेल्या खळीचा त्यांनी सॉलिड उपयोग केला. सॉलिड. मी म्हणायचो काय बघा ना, पुरुष माणसाला खळी पडली, बाईक तुम्हाला पडते, मुलाला पडले तर. म्हणून त्या सगळ्या गरिबीवर मात करण्याचं, गरिबीला लाजले नाही. म्हणजे ते कधीही भेटले. मगाशी डॉक्टरांनी सांगितलं नाही, खरं आहे तुम्ही म्हटलं, की त्याने आपल्या गरिबीचं भांडवल नाही केलं. त्यांच्याकडे असलेल्या विद्वत्तेचा, बघा आपल्याकडे काय आहे हे आपल्याला कळत. मगाशी त्या पुरीने हरिवंशराय बच्चनजींची कविता वाचली ना, ती कविता तिने फास्ट ट्रेन सारखी वाचली, पण ती हळू वाचा, काय ताकद आहे. हळू वाच, तू वाचले ना, हळू वाच, हळू. कविता आहे ना ही असं पटपट हळू वाचा, त्याच्यात गुंतत जा, खूप मजा आहे, खूप मजा आहे. आणि नानिवडेकरांसारखी मंडळी, जसं आज बिचारे आपल्या हयात नाहीत, राहिले असते तर आणखी 20-25 वर्ष त्याचं आयुष्य होतं. पण ह्या प्रेरणा तुमच्या समोर आणण्याचं कारण काय असतं. इतिहासाचा एक दाखला देतो, विद्यार्थी आहात म्हणून आवडणार असेल तर बोलतो, चालेल ना. आणि
मला कॉलेज म्हटलं, विद्यार्थी म्हटलं की मला माझ्या आवडीचा विषय. लोकमान्य टिळकांना एकदा विचारलं, त्यांचे चरित्र आहे, नर फाटकाने त्यांचं पुस्तकं वाचा, मुलं पुस्तकं वाचा. मी परवा एका मुलाची मुलाखत वाचत होतो. 2020ला तो MPSC चा पहिला आला, प्रमोद चौगुले नाव एक माहितीये का? त्याची मुलाखत ऐकत होतो. तर त्याने सांगितलं की मी का पहिला आलो माहितीये का? मी 5वी पासून 6वी पासूनची 12वी पर्यंत क्रमिक पुस्तकं 10 वेळा वाचली. कुंडली कवर ते तुम्ही वाचली का? पुस्तकच वाचत नाही, पुरं क्रमिक पुस्तकं वाचत नाही. बाहेर तिथं सोडा, मी माझ्या पोराला सांगितलं 2-3 वेळा तरी दिलेली सिलेबसची पुस्तकं वाच, आयुष्यात कुठल्या गाईडीच तुला गरज वाचतच नाही. त्या पोराला सांगितलं. म्हणून टिळकांना जेव्हा विचारलं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू करताय, 125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नर फाटकांच्या पुस्तकात फार सुंदर दाखलाय, पुस्तकं वाचा पुरानो. तेव्हा ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणतात की याला मी एक गुरु, ते गणिती होते माहिती आहे ना, ते गणित शास्त्रातले पारंगत, वैदिक गणित हा त्यांचा विषय होता. तर त्याने सांगितलं की मी याला गुरुत्वाकर्षणाचा नियम कनेक्ट केला. म्हणजे महाभारत रामायण झालं 5000 वर्षापूर्वी, 4000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी, माहित नाही. त्याचं गुरुत्वाकर्षण लोकांवरचं आता हळूहळू कमी होत गेलंय. राम होता का, कृष्ण होता का, इथून शंका सुरू केली. पण 150, 200, 300 वर्षापूर्वी एक राजा असा होऊन गेला, त्याने शून्यातनं विश्व निर्माण केलं. त्याने घोड्यावरून या रायगडवरून आग्र्यात गेला. त्या राजाची दाढी खाजवली, कोणतो तिकडचा बादशाह औरंगजेब. त्याच्याकडे गेला, त्याच्या समोर छातीत ताणून त्याला आव्हान दिलं आणि परत त्या कैदेतून, म्हणजे जवळजवळ अडकलेलाच होता, त्याच्यातून ते महाराज परत आले. अशा अनेक गोष्टी या लोकांच्या नजरेसमोरच्या 100, 150, 200 वर्षापूर्वी घडलेल्या आहेत. तर त्या मी पुन्हा सांगितल्या. त्या छत्रपतींचं पुन्हा जर चरित्र लोकांसमोर आलं तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे ते लोकांना लवकर कनेक्ट होईल. असा राजा होऊन गेला, कोण शंका घेणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. म्हणून बाळाभाऊ, कॉलेजमध्ये मी तुमच्या मंडळींना सांगेन की नानिवडेकर सरांसारखी, विद्याधर राणेंसारखी, गणेशजींसारखं, डॉक्टर कुलकर्णी आहे, या अनेक मंडळींनी आपल्या आपल्या गोष्टी, आपल्या आपल्या प्रेरणा, आपण कसे मोठे झालो हे विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे. आणि त्या प्रेरणेतनं आपण काहीतरी शिकायला पाहिजे. आपण एक अंतर प्रेरणेने उठून उभं राहिलो. कारण सुरवंटाचं जसं पाखरू होतं, कवितेचं जसं गाणं होतं, ती ज्या टर्निंग मोड मध्ये, टर्निंग फेज मध्ये असतात, त्या फेज मधली तुम्ही मुला, तुमचं एक तर कल्याण तरी होईल, एक तर ठाणा तरी होईल. आता मुद्दा लक्षात आला ना? तुम्हीच आहात तुमच्या आयुष्याचे शिल्पकार. त्यामुळे त्या उर्मीने, त्या ताकदीने, त्या ऊर्जेने असे कार्यक्रमाला तुम्ही सामोरं द्या. मुला आहात म्हणून. म्हणजे नानिवडेकरांनी ते भटांकडे 20 वर्ष होते. सुरेश भटांच्या कविता किती लोकांनी वाचले तो? एनीबडी? पुढे बोला ना एखादं. विटे अंधाराचे जाळे, बरोबर ना? आणि काय झाले मोकळे आकाश. म्हणजे मी जेव्हा निवडून आलो गणेश, म्हणजे पुढारीची हेडलाईन काय होती? मला कोणी दिली? नानिवडेकरांनी. कुंडली गौरदे. म्हणजे मी आपल्या समोरच्या उमेदवाराला हरवलं, बरोबर आहे. आणि मी जेव्हा बघा, नानिवडेकर सरांचं माझ्या आयुष्यातलं स्थान दिसत, की माझे गुरु होते, ते माझे मित्र होते. माझ्याकडे काय कमी होतं तर माझ्याकडे साहित्यातलं ज्ञान कमी होतं, माझ्याकडे साहित्यिकांचा सहवास कमी होता, मला सत्संग हवा होता. माझ्याकडे बाकी सगळ्यांचे संघ मिळालेले होते. मी लालबाग मध्ये असल्यामुळे दुर्जनांचा पण संघ होता माझ्याकडे, ते लोक पण माझ्या ओळखीचे होते. पण माझ्याकडे साहित्यातला, कोकणातली मंडळी, कोण साहित्यिक आहे
त्या त्या प्रसंगाला साहित्यातनं कसं सामोरं जावं हे मला नानिवडेकरांनी शिकवलं. म्हणून मी निवडून आलो. रवी पाटकरचा पराभव झाला, मी 34 मताने. जेव्हा प्रेसला सामोरं गेलो तेव्हा मी नानिवडेकरांना विचारलं, साहेब काय प्रतिक्रिया पाहिजे माझी? फिटे अंधाराचे झाले झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. आणि या मंडळींची वर्तमानपत्रातल्या हेडलाईन काढून बघा, कारण राणे साहेबांच्या साम्राज्यामध्ये प्रमोद जठारने तेव्हा निवडून येणं हा एक मिरॅकल होतं. मुलं मिरॅकल होतं. किती समर्पक मिळालं. म्हणजे मला अशा अनेक समर्पक गोष्टी त्या त्या वेळेला मला ज्या त्यांच्याकडे मी घेतल्या त्या मला वाटते वर्तमानपत्राच्या हेडलाईन्स ही ताकद साहित्यिका, ही ताकद आहे. म्हणजे मालवणी साहित्य संमेलन करावं ही कल्पना साहेब त्यांची, त्या सतीश ललितांना त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यातून कोकणामधली मालवणी बोली भाषा, या बोली भाषेचं एखादं साहित्य संमेलन असावं ही त्यांची कल्पना. त्याच्यातून निर्माण झालं मालवणी साहित्य संमेलन. मला कणकवलीत घ्यावं. बघा, आपल्या बरोबरची आपण चार चांगले मित्र ठेवले तर आपल्याला ते किती उत्तुंग उच्च जागेवरती नेऊन ठेवतात. याचं उदाहरण म्हणजे प्रमोद जठार आणि नानिवडेकर. मी आमदार झाल्यानंतर 2011-12चा काळ असेल गणेश, आणि जठार तुम्ही आमदार झालात, तुम्ही चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये 5 मिनिटं बोलायला पाहिजे. आईला मी म्हटलं, मी काय बोलू एवढ्या बोलले? आमदार झालो म्हणजे काय 2 शिंग आली की काय? मला आपली लायकी किती? त्या पोरीने सांगितलं ना आपली अवकात किती. अरे रोजरे बच्चन मस्त येतात. मी म्हटलं, मी कसं बोलणार सर? घाबरू नका म्हटलं. मी असा अजेंडा सेट करतो की तुम्ही तिथे बोलू शकाल. तुमची ताकद काय? मार्केट सर म्हणले ते की पुस्तकं वाचता ही प्रमोद जठार तुमची ताकद आहे ना. मग मी त्या ठिकाणी ते संवाद असाच ठेवतो की राजकारणी पुस्तकं कशासाठी वाचतात आणि कधी वाचतात. कुंडली गवर ते बोलले नाही पोरं. म्हणजे माझ्यासाठी त्यांनी साहित्य संमेलनामध्ये एक काय म्हणतो आपण त्याला, एक परिसंवाद ठेवला. त्या परिसंवादाला नाव दिलं राजकारणी काय वाचतात, ते कशासाठी वाचतात. आणि त्याच्या अध्यक्ष होत्या सुमित्राताई महाजन, म्हणजे ज्या संसदेच्या अध्यक्ष होत्या. बोलायला कोण होते? जे आता खासदार आहेत, सूर्यकांत दादा पाटील का साताऱ्याचे खासदार आहेत, जे राज्यपाल होते पूर्वी, ते त्या ठिकाणी होते. सुनील तटकरे, असे सगळे मोठी मोठी मंडळी की राजकारणी काय वाचतो. आणि ओपनिंग मला दिलं त्यांनी मुद्दाम अजेंडा फिक्स करून. पण तुम्हाला कौतुकाने सांगतो, बघा किती चांगले मित्र होते, चांगले गुरु होते. आपल्याबद्दल चांगला विचार करणारी मंडळी बरोबर असली ना की किती मजा येते. त्या साहित्य संमेलनामध्ये भाषण झालं, मी बोललो. आणि नंतर अनेक सुमित्रताईने तर मला बोलवून पाठीवर शाबासकी दिली. अरे वा, मला चांगलं बोलतो तू. म्हणजे राजकारणी वाचतात हे तेव्हा कळलं. सुनील तटकरेंनी बोलले की प्रमोद जठार एवढे वाचतात. मी तर म्हटलं काहीच वाचलं नाही, मी 12वी पास आहे. पण मी त्यांना म्हटलं, साहेब तुम्ही काही वाचलात नाही तरी म्हणून मंत्री आहात, मी वाचलो म्हणून साधा आमदारच राहिलो. त्यामुळे नानिवडेकरांची संगत जी मला लागली ती फार ताकदीची. म्हणजे एखाद्या मिका नावाच्या एका गाण्यातल्या एका माणसाने त्या राखी नावाच्या सावरचा मुका घेतला. आता हा विषय काय, कवितेचा विषय होऊ शकतो, गझलेचा विषय होऊ शकतो. पण मुलांना सांगतो मी, म्हटलं सर करा बघू याच्यावर एखादी कविता गझल, किती फेमस आहे. आपण ते पुस्तक काढू, माझ्याकडे आज नाही. पण त्या मिकाने राखीचा मुका घेतला. पण राखीची अवस्था काय झाली असेल याच्यावरती त्याने एक जवळजवळ 7-8 कडव्याची कविता, फार सुंदर कविता आहे, मिळाली तर काढून बघा. बायको बरोबर भांडण झालं. त्यांची मिसेस जी आहे ती थोडी साऊथ इंडियन आहे, म्हणजे साऊथ म्हणजे आपल्या बेळगावची आहे. त्यामुळे तिची कर्नाटकी भाषा यांना कळत नाही. आणि तिच्यावर भांडण झालं. आणि त्या भांडणातून एका गझलेची निर्मिती झाली. त्या गझलेला गाणं झालं. ते भीमराव पांचाळने वाचलं. म्हटलं मगाशी जे डॉक्टरांनी वाचून दाखवलं, काय भलं भलं तेच बोलतेच आहे ना, त्याची गझल झाली. पुराण बायकोच्या भांडणात गझल निर्माण होते. कुंडली गौरदे.
आहे ना कौतुक? लग्न झाल्यावर भांडू नका भावाशी, हो गदल करावे पुराणो. त्यामुळे नानिवडेकर हे एक प्रकरणच निराळं. म्हणजे मी त्यांना म्हणायचं तुम्ही एक शापित गंधर्व. आपल्या कुठल्याही मित्रांबद्दल, गणेशजी किंवा त्यांच्या संपर्कावर आलेल्या मार्केट सर असतील, अनेक लोकांना, सचिन असेल, निकित असेल, तू असेल, संजू असेल, या सगळ्यांना अनुभव आला असेल. मधबावे ताई आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, की एवढे माहिती ते नानिवड्यात राहायचे. गणेश त्यांना नानिवड्यातून खारेपटण आणि खारेपटून मधून तरळ्यात मी आणला. म्हणजे मी त्यांना आग्रह केला, कुठं राहिले तिकडे? अरे नानिवड्यात गाडी नाही, रेंज नाही, माणसं नाही. मी म्हटलं बाहेर पडा तुम्ही, या. मग खारेपटण मध्ये आले, मग आणखीन जवळ येते, मग तरळ्यात आले, मग तरळ्यातला निवास केला. म्हटलं इकडे या साहेब. आणि एकदा त्यांना असं वाटलं, गणेश बघा चांगली माणसं पण कधी कधी वाट सुटतात, भरकटतात. माडे आले, मला म्हणले मी नानिवडेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभा राहतो. मी म्हटलं खरं नाही बाबा तुमचं, हे काय तुम्हाला खोटे गुण, म्हणजे तुमचे गुण मला लागायचे सोडून माझेच गुण तुम्हाला लागले की काय? अहो म्हटले नको, कोण सांगते तुम्हाला हे भानगड हे काय बरं बाराचं नाही, येडे सगळं प्रकरण. आम्ही आपलं म्हणून झेपवलं, नाही ते कठीण आहे. नाही म्हटले मी नाही, एकदा प्रयोग करून बघतो. अहो आणि चक्र निवडणुकीला अपक्ष म्हणून निवडून आले. बरं झालं, पण त्याच्यात आणखीन मोठं झंगट. माझ्या भारतीय जनता पक्षाचे काहीतरी 5 आले आणि राणे साहेबांच्या त्या पक्षाचे 5 आले. आईला भानगडीत हा परत पुंजा एकटा, म्हणजे हे जातील तिकडे, सरपंच पद जाईल, कुंडली गवर्दे वरात माझ्या घरी. आमचे सगळे भाजपवाले आले, देव साहेब बरं झालं, एक ते बरं आलं तुमचं ते माणूस, त्यांना उभं राहायला सांगा, सरपंच आपला, त्यांना आपण हे करून दाखवू त्या दुसऱ्या पक्षाला, काँग्रेसला. हे निघून गेले, एवढे करायला. म्हटलं साहेब अडचणीत पडलो, तुम्ही सांगितलं होतं ऐकायला पाहिजे, नको जास्त भाग. त्यांचा जीव झाला घाबरा, त्यांचा बिचाऱ्यांचा सशाचं काळीच त्यांचं. मी म्हटलं काय झालं साहेब? अहो मी अडचणीत आलो, इकडे तुमच्याकडे नाही आलो तर तुम्ही नाराज होणार, तिकडे नाही गेलो तर नाराजीचं सोडा, ते आणखी भलतच प्रकरण आहे, ते मारामारी करून जाणार. मी काय करू साहेब? मी म्हटलं ऐका, तुम्ही बिलकुल माझ्याकडे येऊ नका, तुम्ही त्यांच्या पार्टीतला सरपंच व्हा, कुंडली गवर्दे, म्हणजे तुम्हाला संरक्षणाची गरज नाही. तुम्ही त्यांचा सरपंच व्हा, काम आमचंच करा पण त्यांचा सरपंच व्हा. साहेब म्हणले, मला म्हणले दुसरा कोण माझा नेता असता गणेश सोडलं असतं का? विजयदर्जी, फरगडजी, सिंधुदुर्गात आपला माणूस त्याला सरपंच कोणी सोडलं नसतं. म्हटलं बाबांनो तिकडे जा, तिकडून व्हा, कारण तुमचं हे प्रांत नाही, तुमचं एक काम नाही. बरं तिथे तरी स्वस्त बसाव का गणेश? तो तलाठी कसा वागतो त्याच्यावर कविता लिहिली आहे. हा तू ग्रामसेवकवर, तलाट्यावर. माझं म्हणणं बाळा, सगळ्या कवितांचं पुस्तक करूया, पुढच्या वर्षी करूया ना, सगळ्याचं प्रकाशन पुरा आपण करू. त्या ग्रामसेवकाला किती विनवते गेले त्याने, ते पाण्याच्या लाईन विनोद पत्रच देईल ना. म्हणून त्या गावातल्या समस्या गणेश आणि त्या तलाट्याच्या समस्या ह्याच्यावर कविता लिहिली या माणसाने. ठरावावरती आहे, ठराव नावाची कविता आहे, फार सुंदर आहे. मला वाटलं आज वाचतील कोणते. अरे काय सुंदर कविता आहे. आयुष्यातल्या म्हणते मगाशी डॉक्टर म्हणले सकाळी की आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीवर आंबेडकर लिहिलंय आणि ते आपल्याला एवढं वाटतं ना. आणि मला ती कविता वाटली, ती मिकाची पण, त्या मिकाची आणि राखीची काय अवस्था झाली त्या कवितेत ऐकायला तर फार गमतीशीर आहे, फार गमतीशीर आहे. ते कोकणातल्या गोष्टीवर आहे, आता अवलंबून आहे, खूप सुंदर आहे, धमाल आहे. म्हणून नानिवडेकरांचं आहे ना, तुम्ही मुलांना आहे ना हे अभ्यासासाठी यांचं. आम्ही एक पुस्तक केलं, एक साहित्य सिंधू. मुलांना माझा वाढदिवस होता 54वा आणि नानिवडेकर सर म्हटलं साहेब तुमच्यावरती असतातच आपले सगळे मंडळी, साहेब पुस्तक करूया. म्हटलं माझ्यावर कसलं पुस्तक काढते, मी पण नाही आपण वाढदिवसाचं पुस्तक व्हायला पाहिजे. म्हणून साहित्य सिंधू नावाचं एक पुस्तक केलं. पण
मी त्यांना म्हटलं याच्यात प्रमुख जठार येतात का म्हणे 4-5 फोटो माझे टाका, इट्स ओके. पण सिंधुदुर्गातल्या साहित्यिकांची आपण मुलांना ओळख करून देऊया. मुलाने पुस्तक तुम्हाला देईल की सिंधुदुर्गात कोण कोण साहित्यिक होऊन गेले, त्या साहित्यिकावरती लिहा. मला वाटतं निकेत तुझा पण आहे एक लेख आहे बाळशास्त्री जांभेकरांवरती. मी या मुलांना सांगितलं तुम्ही लेख लिहा गणेश. बाळशास्त्री जांभेकर, लची केळकर, रुप्र खाडीलकर, मामा वरेरकर, महामहोपाध्याय वावी मिराशी, बघा विंदा करंदीकर इथले जवळचे आहेत, हरिहर आटलेकर, जयवंत दळवी, नारायणराव सुर्वे, श्रीपादजी काळे, मंगेश पाडगावकर, चित्र खानोलकर, विद्याधर भागवत, वसंत सावंत, रमण माळवदे, चंद्रकांत खोत, आसू शेवरे. अहो खूप मजा आहे ह्यांची पण पुस्तकं वाचा. चित्र खानोलकरांचं तो पुस्तक, चित्र खानोलकरांची त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. मुलांनो हे मी सांगितलं ना, ह्या बाह्य प्रेरणा आहेत ना, ह्या आपल्या नजरेसमोरून गेल्या पाहिजेत. मग आपल्याला कळतं की आपला स्पार्क काय. म्हणजे चित्रच्या किती कविता आहेत. त्याने मला सांगितलेली एक गोष्ट मी पटकन सांगतो तुम्हाला. त्यावेळेला वेंगुर्ल्यामध्ये वाळू जायची कोल्हापूरला, वेंगुर्ल्यातली तो आता तो गावडे आणि मंडळी टाकतात ना, ती वाळूचे ट्रक द्यायचे, येतात रिकामे यायचे. तेव्हा कोल्हापूरमध्ये अनेक मंडळी काय उद्योग करायचे की कोल्हापूरमध्ये जी वेडी मंडळी फिरायची ना, रस्त्यावर काहीतरी वेळ लागलं, अशा मंडळीने या ट्रकात टाकायचे. काय करायचे, ट्रकात टाकायचे रिकामे, आणि तो ट्रक डायरेक्ट यायचा कुठे, मागून टाकलेला कळायचं नाही, आणि तो यायचा वेंगुर्ल्या. त्यामुळे वेंगुर्ले जेवढे वेडे झाले की वेंगुर्ल्याला वेड्यांची जत्रा म्हणून ठेवत. रस्ती वेडे फिरतायत, काय कळायचं. एक दिवस एका रस्त्यावरती एक वेडा गेला. आता तो वेडा गेला, त्याला नेणार कोण, जाळणार कोण. ते 2 पोरं होती, त्याने ते उचललं आणि त्या पोरांनी नेऊन त्याला ते जाळलं एका ठिकाणी त्या चितेजवळ. आई बाप ओरडायला लागले की कुठे गेला. त्याच्यातला एक मुलगा जो मुलाला होता तो एवढा स्मार्ट होता त्याच्यामध्ये, त्या जळत असलेल्या चितेच्या समोर बसून त्याने एक कविता केली. आणि ती कविता आजरामर झाली. एवढंच नाही, ती चित्रपटातलं गाणं झालं, कुणाच्या खांद्यावर कोण मरे कोणासाठी, रक्त ओकून. चित्र खानोलकरांनी लिहिलेली 12व्या वर्षातली ही कविता अजरामर कविता झाली, एका चित्रपटात आली, सामना चित्रपटात आली. शाबास. पिंजरा का नाही, सामना पिंजरा का सामना, दोघांनी ठरवा मग सांगा. कारण हे दोन्ही चित्रपट आमच्या काळात प्रचंड गाजलेले होते, बरोबर ना. सामना आणि पिंजरा. सामना हा राजकीय याच्यावर होता आणि पिंजरा हा आणखीन एका डिफरंट शाळेच्या मास्तरावरती होता नाही का. तर माझं सांगण्याचं कौतुक तुमच्या लक्षात आलं, ही मुलं माणसं वाचता, त्याला भेटा, म्हणून ही पुस्तकं वाचा. त्याने असं नाही म्हटलं की माझं पुस्तक काढा, माझं करा. साहित्य आम्ही एक भाग काढला, भाग दुसरा, भाग तिसरा, भाग चौथा होऊ शकतो. म्हणून माझी तुम्हाला संयोजकांना विनंती आहे, गणेश गेल्या वर्षी मला वाटते 2 वर्षापूर्वी बघा साहित्यातला किती टोकाचा माणूस होता. जन्माला येऊन 100 वर्ष 3 मंडळीना एकाच वर्षात झाली. त्याला आपण काय म्हणतो, शतक महोत्सव, शतक काय म्हणतो. 100 वर्ष पूर्ण झाली जन्माला येऊन 3 व्यक्तींना. एक गदिमा म्हणजे कोण, माडगुळकर. दुसरे बाबूजी म्हणजे कोण, सुधीर फडकेंचं गाव पडवणे, देवगड. आणि तिसरे पु ल देशपांडे, कोण. गणेश यांची आयडिया काय की या 3 मंडळींना, बघा काय कल्पना, या 3 मंडळींना आपण कणकवलीमध्ये एका स्टेजवरती हे स्वर्गात आले आहेत, हे 3 मंडळी, आणि हे 3 मंडळी आपला काळ सांगतायत. गदी माडगुळकर कविता लिहितायत, बाबूजी त्याला गाणं म्हणतायत, आणि पु ल देशपांडे त्यांचं अँकरिंग करतायत. ही कल्पना बघा मुलांनो. मी ही कल्पना मुंबईत घेऊन गेलो, मी मंत्रालयात घेऊन गेलो. त्या मंत्रालयाच्या या मराठी विभागाचा जे काय सांस्कृतिक विभाग आहे त्याच्यात विनोद तावडे साहेब त्याचे शिक्षण मंत्री होते, त्यांच्यापर्यंत नेली. या कल्पनेचं सोनं झालं. द्वारकानाथ संजगिरीने याच्यावर एक नाट्य बसवलं आणि 3 तासाचं नाट्य गाण्यासकट कणकवलीतल्या आचरेकर प्रतिष्ठानमध्ये सादर झालं. पुंडलिक ऐक ना धमाल. म्हणून साहित्य हे काय त्याच्यात वाचायचं, काय ते आहे, त्याला काय करायचंय.
असं न करता याच्यात जर आपल्या आयडिया, जर कल्पना, जर थॉट्स, ऍडिशन असं दिलं, म्हणजे मी आणि नानिवडेकर अनेक वेळा म्हणतो, नानिवडेकर आपल्याकडे जी पूरक कविता लिहितात पण कवितेचं गाणं नाही. आपल्याकडे गुरु ठाकूर नावाचा एक कवी आहे, माहिती आहे तुम्हाला? कुडाळचा आहे, कुडाळ मालवणचा आहे, गुरु ठाकूर. आता असं ऐकून समजणार नाही तुम्हाला. मध्ये तो एक ह्याचा चित्रपट आला होता ना, वाजले की 12 नाते का घरा, काय ते कुठला पिक्चर, नटरंग. या नटरंग मधली सगळी गाणी गुरु ठाकूरने दिली. काय ताकदीच आहे कवी. आता गुरु ठाकूर मोठा झाला कारण त्यांच्या कवितेना गाण्यात चाली मिळाल्या, गाण्यात रूपांतर झालं. ती तुम्हाला पण आव्हान करणार आहे. मी ज्ञानेश्वर सरांना सांगतो, त्याच्यावरती आम्ही गणेश प्रशिक्षण घ्यायचं ठरलं होतं की आपण पोरांच्या कवितेना चाली लावू, त्याची गाणी कशी निर्माण होतील. लक्ष्मीकांत कुडाळकर नाव किती लोकांना माहिती आहे? लक्ष्मीकांत प्यारेलाल माहितीये का? संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होतं. हे प्यारेलाल गुजराती, पण हे लक्ष्मीकांत कुडाळकर ना, यांचं गाव कुठलं माहितीये तुम्हाला? ज्याने हिंदुस्थानच्या चित्रपट संगीतातलं एक अजरामर टर्निंग पॉइंट केला. म्हणजे पूर्वी गाण्यामध्ये एकच वायलिन असायचं, एकच तबला असायचा. 100 वायलिन, 100 तबले, 100 डगे, असं ते लार्जर दॅन लाईफ कुणी केलं असेल तर लक्ष्मीकांत कुडाळकर या माणसाने लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतल्या. आणि लक्ष्मीकांत कुडाळकर हा माणूस तुमच्या नांदगावच्या पेठ्यावरचा. कुंडली टोरदे. अरे काय धरोहर आपल्याला, आपल्याला वारसा, आपल्याला लेगसी आहे. यू अंडरस्टँड? तुम्हाला एक वारसा आहे, परंपरा आहे, लक्षात घ्या. कोकणात द्या मगाशी रोजगाराचा विषय. अरे कोकणातला रोजगार काय, कोकणातली माणसं जेवढी बुद्धिमान आहेत ना, ती देशातला नाही जगातला सगळा रोजगार आज कोकणी माणूस जगात चालवतोय. म्हणून कोकणाचं कौतुक झालं पाहिजे. म्हणून विद्यालयातला कार्यक्रम. बाळानो, नासा चाललंय, नासा अमेरिकेतलं. मी जाऊन आलो नासाला, ओनली बिकॉज ऑफ कोकणी पीपल. व्हाईट हाऊस ओनली बिकॉज ऑफ कोकणी पीपल. परवा तर मी युरोपला गेलो होतो. आयर्लंड नावाचा देश आहे. आयर्लंड देशचा पंतप्रधान कोण आहे गणेश? परवा आले होते कोकणात. वराडकर नावाचा मालवणचा माणूस आहे. कुंडली टोरदे. तुम्हाला कोणी सांगितलं नाही की तुम्ही किती श्रेष्ठ आहात, तुम्ही किती ग्रेट आहात. त्या सागरपीठावरती बसलेल्या हनुमानासारखी तुमची अवस्था झालेली आहे. की 100 योजना उडी मारू शकतो. सीतेला त्या ठिकाणी लंकेत घेऊन गेलेला आहे, माहित नाही कोण पलीकडे जाईल. सगळे वानर चिंतेत बसलेले आहे. मग जांबुवंत नावाचा माणूस म्हातारा येतो, वानर सांगतो, अरे आपल्यात एक वानर असा आहे की 100 किलोमीटर, 100 योजना, जे काही 100 मैल ती उडी मारून जाण्याची ताकद त्याच्यात आहे, पण त्याला विस्मृतीचा भ्रंश झालेला आहे. कोकणाला ना गणेश विस्मृती भ्रंशाचा शाप आहे. जांबुवंताने हनुमंताची पूजा केली, सांगितला, आणि वाढता वाढता वाढे हे दिले शून्य मंडळा. हनुमानाची 40शीचा परिणाम काल परवा पण दिसला की नाही? कुंडली टोरदे. अरे 40शी वाजले, 40 आमदार पळाले ना. अरे हाय कुठे तुम्ही? हनुमानाचा प्रभाव तेव्हा पण होता, आता पण होता. म्हणून आपण स्मृतीत आलो. मुलांना तुम्हाला कळायला पाहिजे, यू पीपल आर द ग्रेट पीपल. तुम्ही असल्या मंडळींचे वारसदार आहात. म्हणून गणेश मागाशी म्हटलं, तू कोण वारसदार होणार याचा? तुम्ही सगळ्यांनी हात वर करून सांगायला पाहिजे, होय आम्ही वारसदार होणार या सगळ्या साहित्यिकांचे. बोला जोरदार, होय आम्ही होणार. हात वर करून जोरदार, होय. एवढं तरी होऊ शकतं की नाही? यस, होय. हाऊ इज द जोश? ही भाषा कळते तुम्हाला? हाऊ इज द जोश? असं नाही, हात वर करून जोरदार, हे पुढे का? हाऊ इज द जोश? हाऊ जोर से, हाऊ इज द जोश? हात वर नाही आला तर मी कार्यक्रम संपायला जाणार नाही. हाऊ इज द जोश? हाऊ जोर से, हाऊ इज द जोश? आता फोन आहे म्हणून परमेश्वराने जी एनर्जी आहे ना, एनर्जी तुमच्या ठासून बघा. आम्ही 50-60 आलो, आमची एनर्जी लेवल बघा. अजूनही 12-15 तास काम करतो आम्ही, अजूनही प्रवास करतो. कडे विचारा, अजूनही कोकण डेव्हलप. माझी तुम्हाला विनंती आहे,
की अशा कार्यक्रमातनं आपली प्रेरणास्थानं निवडा. नॉट रिक्वायर्ड की कवीच होईल, नॉट रिक्वायर्ड की आमदारच होईल, नॉट रिक्वायर्ड की अगदी इंजिनियर होईल, वकील होईल, कुठलंही काम कमी नाही. त्या पोराची मुलाखत मी MPSCच्या पुस्तकाची वाचत होतो, त्याच्यातल्या 2-3 गोष्टी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. तो MPSCत पहिला आलेला पोरगा सांगतो, त्याला प्रश्न विचारला की यश आलं ठीक आहे, 2 लाखामधनं 200 लोक निवडली, 200तला तू पहिला आला, मग तू उरलेले 200 सोडून जे अपयशी झाले त्यांना काय सांगशील? दॅट इज इम्पॉर्टंट. 1,99,800 फक्त 200 निवडले ना बाळा. त्याने सांगितलं अपयशाला लाजू नका, ऍक्सेप्ट करा की मला अपयश आलं, आणि आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी, पालकांशी चर्चा करा, सांगा, ऍडमिट करा की मला अपयश आलं. डोंट वरी, घाबरू नका, पळू नका, आणि कॉन्फिडेंटली पुढच्या वेळेला पुन्हा यशाला सामोरे जा. एक पोरगा सांगतोय 2 लाखात पहिला आलाय MPSCच्या 2020, त्याचं पण नाव प्रमोद चौगुले, चांगलीच आहे. पोरांनो, ही प्रेरणास्थान आहे तो, ही प्रेरणास्थान आहे बाळांनो. तुमचं कळलं पाहिजे तुम्हाला आपण काय व्हायचंय, कुठे जायचंय, आपली अंतर्गत प्रेरणा काय, मला कोण व्हायचंय. म्हणून नानिवडेकरांची या ठिकाणची असलेली ही जी आठवण आहे ती सार्थक आहे. म्हणून मला आनंद झाला की ते पुराण तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. आम्ही काहीतरी पेरलं तर काहीतरी उगवेल, काहीतरी उगवेल. आणि मी गणेशजी तुला विनंती करतो आणि या सगळ्या मंडळींना, या वर्षीपासून नानिवडेकरांच्या नावाने, मधुसूदन नानिवडेकरांच्या नावाने आपण प्रोत्साहनपर एखादी शिष्यवृत्ती किंवा एखादा पुरस्कार दरवर्षी देऊ. त्याला लागणारे 25,000 रुपये दरवर्षी मी माझ्याकडनं देईन. सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट या माध्यमातून आम्ही दरवर्षी 25,000 रुपये नानिवडेकरांच्या नावाने पुरस्कार, तो कोणाला द्यायचा? कुलकर्णी साहेब, राणे साहेब, जेठे साहेब आणि तुम्ही मंडळी आलेले संजू, तुम्ही सगळ्यांनी करा. आणि हा पुरस्कार नवोदित मुलांना द्यायचा, ज्येष्ठांना द्यायचा, आणखीन कसा द्यायचा, याच्यातनं काही वर्कशॉप करायचं का? परंतु माझी विनंती आहे, वारसा असाच होत नाही. पैलू पडल्याशिवाय हिऱ्याला किंमत नाही. म्हणून त्या इतर छोटं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक मंडळींना ऍड करता येईल, ऍड करता येतील. भविष्यात अनेक लोक वाटतं की आपण पण काहीतरी द्यावं. मी सुरुवात केली माझ्यापासून, दरवर्षाचे असे पुरस्कार करू. तुमच्या महाविद्यालयातनं पण असे काही तुम्हाला करता आलं तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु नानिवडेकर आपल्यात नसले, कारण नानिवडेकर साहेबांनी जो विचार दिला, जे साहित्यिक टच दिलं आपल्याला, ही संवेदना दिली, मला वाटते ती आपण मात्र नक्की जिवंत ठेवू शकतो. एम आय राईट? माझा मुद्दा पडला, ते आपण जिवंत ठेवू शकतो. मी काय करणार, मला काय कळतंय, आणि माझी तुम्हाला विनंती आहे, महाविद्यालयातली पोरं आहेत म्हणून मला 50 झाल्यानंतर, मी पण रुपारेल कॉलेजला होतो, मी पण रुपारेल कॉलेजमध्ये CR होतो, मी कॉलेज केलं, मी लॉ केलं. मी तुम्हाला परत सांगतो, मिल कामगाराचा पोरगा असून आता मला वाटतं 50 वेळ गणेश, त्यावेळेला आपण जशी मस्ती, दंगा मस्ती करतो ना सगळं, थोडं आणखीन लक्ष मी माझ्या एज्युकेशनवर दिलं असतं, तर मी आज जो आहे त्याच्यापेक्षा आणखीन 10 पटीने मोठा होऊ शकतो. माझी मिस्टेक झाली की मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला नोकरी लागली, बँकेतल्या नोकरीत मी रमलो, माझं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे आज मला खंत आहे. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की त्या सशासारखे कुठल्या तरी गाजरात हिरवळीत रमू नका. आयुष्याच्या शेवटापर्यंत विद्यार्थी राहा, खूप शिका, खूप शिका. आणि या साहित्यातल्या सगळ्या अंगामध्ये तुम्हाला जे जे आवडेल, संवेदनशील मनाने, नानिवडेकरांचं मन आहे ना एक संवेदनशील मन, नानिवडेकरांचं मन एक संवेदन, त्यांच्या संवेदना घ्या. माणूस म्हणून कसं जगावं, मित्र म्हणून कसा असावा, गुरु म्हणून कसा असावा, साहित्यिक म्हणून कसा असावा, या सगळ्या संवेदना मला वाटते आजच्या कार्यक्रमातनं आपण घेऊ. एवढ्यावरच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.